बघा, आपण आज एक केस स्टडी घेत आहे, ठीक आहे. UPSC म्हणजे MPSC मध्ये ओके, एक मिनिट. तुम्हाला एक पॅटर्न माहित असणार की आपला एक एथिक्सचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 मार्क्सची केस स्टडी येणार आहे, 6 केस स्टडी, ठीक आहे. आता या 6 केस स्टडीला तुम्हाला प्रत्येक केस स्टडी 20 मार्क्ससाठी येणार आहे, ज्याला आपण 250 मार्क्ससाठी म्हणजे 250 वर्ड्समध्ये आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि यामध्ये एक मेन गोष्ट ही आहे की ही जे 6चे 6 केस स्टडी आहे हे कंपल्सरी आहे, म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. सो इथं आपण काही रिस्क नाही घेऊ शकत की म्हणजे एक केस स्टडी सुटली, दुसरी केस स्टडी सुटली, आपल्याला 6चे 6 केस स्टडी लिहावं लागणार आणि त्याला पण आपल्याला 200 ते 250 शब्दांमध्ये लिहावं लागणार, ठीक. एक ती गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की एक्झाम मध्ये लक्षात ठेवजा, तुम्ही 1, 2, 3 केस स्टडी चांगल्या प्रकारे लिहू शकता, बट 4थी, 5वी, 6वी जी केस स्टडी आहे ना, तिथं स्पीड पण कमी होऊन जाते आणि आपल्याकडे टाइम पण नाही राहत. सो आपल्याला आधीच या केस स्टडीची प्रॅक्टिस करून ठेवावी लागते की जर अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर आपल्याला आन्सर काय लिहावं लागणार, म्हणजे तिथं जास्त वेळ न घालवता आपल्याला फक्त आन्सर राईट करता आलं पाहिजे, हा आपला अप्रोच असायला पाहिजे. सो केस स्टडीवरती आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आणि आधीपासूनच त्याचे आन्सर थोडेफार, ज्याला म्हणतो टेम्पलेट्स फॉर्ममध्ये, आपल्याला कव्हर करून घ्यावं लागणार, ठीक. ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर आज जे आपण केस स्टडी घेत आहे ते आहे रँकिंगची, ओके. ही केस स्टडी ऑलरेडी UPSC मध्ये आलेली आहे. मला असं वाटतं की ही केस स्टडी आणि एक केस स्टडी आहे जी मी तुम्हाला नंतर सांगणार. ह्या 2 केस स्टडी इम्पॉर्टंट आहे, ज्याचे खूप चान्सेस आहे एक्झाम मध्ये येण्याची. म्हणजे अराउंड मला असं वाटतं या 2 केस स्टडी मधली एक केस स्टडी तरी रिफ्लेक्ट होऊ शकते, म्हणजे आणि बाकीचे मग राहिल्या 5. या 5 मधल्या 3 ते 4 केस स्टडी जनरल फॉर्मॅटमध्ये जातील. जनरल फॉर्मॅटमध्ये म्हणजे जसं आपण प्रॅक्टिस करू त्या फॉर्मॅटमध्ये याच्यावरती एक केस स्टडी जाणार आणि एक केस स्टडी आउट ऑफ बॉक्स कुठंतरी आउट ऑफ बॉक्स येऊ शकते. त्याचे पण चान्सेस खूप कमी आहे, बट स्टील आपण असं कन्सिडर करू की चला ठीक आहे, तेवढा आपण MPSC ला देऊन द्याल, चला ठीक आहे, तशी विचारू शकता. आता जी केस स्टडी आपण आज घेत आहे ते इथं बघून घ्या. इथं तुम्ही बघा, ही केस स्टडी आहे, याला एक वेळा मराठीमध्ये पण बघून घ्या, ठीक. सो हे बघा, आता आता याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारले. क्वेश्चन बघा की ॲज अ सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर ऑफ द स्टेट, व्हॉट वुड बी द ऑर्डर इन विच यू रेस्क्यू दिस पीपल अँड वाय, ठीक आहे. तुम्ही कोणत्या ऑर्डरमध्ये, म्हणजे ते जे मी तुम्हाला सांगितलं एक रँकिंगची केस स्टडी आहे ती आहे, ठीक आहे. आणि गिव्ह जस्टिफिकेशन, त्याला जस्टिफिकेशन द्यावं लागणार की तुम्ही याच लोकांना काय तिथून इव्हॅक्युएट केले, की त्यांना का या रँक प्रमाणे आपण त्यांना रेस्क्यू केलं. सो ही केस स्टडी आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं केस स्टडी जेव्हा पण तुम्ही वाचता तेव्हा तुमचा फर्स्ट जॉब काय झाला पाहिजे, केस स्टडीचे मेन पॉइंटर्स आहे तर ते तुम्हाला आले पाहिजे काढता. सो याच्यामध्ये मेन पॉइंटर्स काय आहे, कोणी तुम्हाला म्हणजे कोणी सांगू शकतो मला. याच्यामध्ये मेन पॉइंटर्स म्हणजे ते अंडरलाइनिंग फॅक्टर्स असतात आपले, याच्यावरती आपल्याला पूर्ण केस स्टडी लिहावं लागणार. सो आपण आधीच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे की ते मेन पॉइंट्स कोणते कोणते राहतात, ते कसे आपल्याला काढायचे असतात. सो आता या केस स्टडीमध्ये बघा आपले मेन पॉइंटर्स काय बघा. डिझास्टर प्रॉन स्टेट आहे, ठीक आहे. फ्रिक्वेंट लँडस्लाइड होत आहे त्या स्टेटमध्ये, इथून आपल्याला कल्पना आली, ठीक आहे. क्लाउड बस्ट होत आहे, फ्लॅश फ्लड्स होत आहे, अर्थक्वेक. सो आता बघा इथं म्हणजे हे जे काढलेलं आहे मी, याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे, ठीक. बघा, रोड्स ब्रिजेस मेजर मेजर डॅमेज झाला, कशाला झाला, रोड ब्रिजेसला झाला, पॉवर जनरेटिंग युनिट्सला झाला, म्हणजे ते पॉवर कट झालेले आहे, ठीक आहे. किती पिलग्रिम्स अडकले, अराउंड 1 लाख हे तिथेही झाले. बघा त्याच्यानंतर इथं बघा लोकल पण ट्रॅप झालेले आहे. आता खाली जर बघितलं तुम्ही, द पीपल ट्रॅप इन युअर रिस्पॉन्स इन्क्लूड सिनियर सिटीजन्स आहे त्याच्यामध्ये. सो हे मेन पॉइंटर्स आपले विमेन आहे, चिल्ड्रन आहे, ठीक आहे, हायकर आहे, टुरिस्ट आहे, रुलिंग पार्टीजचा रिजनल प्रेसिडेंट आहे, जे रुलिंग पार्टी आहे आणि त्याच्यासोबत फॅमिली पण आहे. सो आणि ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहे ऑफ द नेबरिंग स्टेट, म्हणजे तुमची नेबरिंग स्टेट आहे त्याचे ॲडिशनल चीफ आणि प्रिझनर्स इन जेल. सो हे जेव्हा आपण पॉइंटर्स काढतो तर आपल्याला इथून आयडिया येणार की आपल्याला कसं प्रोसेस करावं लागणार केस स्टडीला. सो इथं मला तुम्ही बघा आणि हे बघा शेवटचा क्वेश्चन काय की गिव्ह ॲज अ सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर तुमच्या रेस्क्यूमध्ये तुम्ही कसे त्यांना रेस्क्यू करणार ऑर्डर वाईज, ओके. आता गिव्ह जस्टिफिकेशन पण द्या की जर सपोज तुम्ही विमेनला रेस्क्यू करत आहे सर्वात आधी तर त्याचं जस्टिफिकेशन, जर तुम्ही चिल्ड्रनला रेस्क्यू करत आहे तर त्याचं जस्टिफिकेशन, आणि त्याच्यानंतर सिच्युएशनल चॅलेंज काय या या पूर्ण
केस स्टडीमध्ये किंवा या पूर्ण क्रायसिसमध्ये तुमच्याकडे सिच्युएशनल चॅलेंजेस काय हे याला पण सांगा. आता हेच मी इथं मराठीमध्ये पुट केलेली आहे. इथं पण तुम्ही बघू शकता की तुम्हाला कसे पॉइंटर्स काढता आले पाहिजे आणि हे शेवटचा क्वेश्चन काय. ठीक आहे. सो अशी एक केस स्टडी आहे. आता सर्वात आधी केस स्टडीमध्ये जर तुम्हाला आठवत असणार की आपण 2 केस स्टडीमध्ये काय शिकलो की सर्वात आधी आपल्याला लिहावं लागतं सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर म्हणजे त्या केस स्टडीमध्ये नेमकं काय घडलं आपल्याला एक साध्या हेडलाईन फॉर्ममध्ये लिहावं लागते. आता हेडलाईन फॉर्ममध्ये जेव्हा आपण लिहितो तर आता तुम्हाला इथं लिहावं लागणार की बघा ते कसं लिहावं लागतंय. ओके, इथं मी हेडलाईन फॉर्म नाही दिली. हेडलाईन फॉर्म तुमचं हेच होणार की इथं ढगफुटी झालेली आहे आणि ह्या अडचणी आणि इथं एवढे एवढे लोक अडकून पडलेले आहे. ठीक. ओके. सो हे तुमची सब्जेक्ट मॅटर झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट जॉब जो असते तुमचा तो असते की तुम्हाला स्टेक होल्डर्स कोणते कोणते त्या केस स्टडीमध्ये स्टेक होल्डर्स आता तुम्ही सांगू शकता स्टेक होल्डर्स कोणते कोणते. इथंच बघा स्टेक होल्डर पण आपल्याला लक्षात येणार की कोणकोणते आहे. तर इथूनच तुम्ही बघा की विमेन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे, सिनियर सिटीजन्स आहे. ठीक आहे. रुलिंग पार्टीचा रिजनल प्रेसिडेंट आहे विथ फॅमिली. ठीक आहे. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहे. ओके. प्रिझनर्स इन जेल्स आहे. ठीक आहे. सो हे त्यांचे म्हणजे याच्यावरती आपल्याला वर्क करावं लागणार आहे केस स्टडीमध्ये. हे तुम्ही ऑलरेडी केस स्टडी 1 आणि केस स्टडी 2 मध्ये शिकून घेतलं की आपल्याला स्टेक होल्डर पण कसे फाइंड आउट करता येतात. सो त्याच्यात बघा स्टेक होल्डर पण मी इथं तुम्हाला सांगून देतो की स्टेक होल्डर बघा आपण तेच घेतले का. बघा कॉमन पीपल लाईक विमेन, चिल्ड्रन, सिनियर सिटीजन्स बरोबर आहे. हे दिलेले आहे आपल्याला. रिजनल प्रेसिडेंट ऑफ रुलिंग पार्टी अँड हिज फॅमिली. ठीक आहे. चीफ सेक्रेटरी ऑफ द नेबरिंग स्टेट बरोबर आहे. हायकर्स अँड टुरिस्ट, प्रिझनर्स आणि तुम्ही ॲज अ सिव्हिल सर्वंट आणि सोसायटी ॲटला. मी तुम्हाला सांगितलं कधी पण सोसायटी एक फॅक्टर राहते त्याच्यामध्ये. सो हा इन्क्लूड करायचा. त्याच्यानंतर आपलं काय असते की व्हॅल्यूज बघा त्याच्यानंतर हा फॅक्ट्स. आता याच्यामध्ये फॅक्ट्स चेक करावं लागते. फॅक्ट्स काय काय दिलेलं आहे आपल्याला. फॅक्ट्स काय काय दिलेलं बघा. क्लाउड बर्स्ट झालेला आहे. थर्ड फ्लड्स, लँडस्लाईड लिडिंग टू द हाय कॅज्युअलिटीज. कॅज्युअलिटीजमध्ये सांगितलेलं तुम्हाला की काय काय कॅज्युअलिटी झाले. मेजर डॅमेज कशा काय डॅमेज झालेला आहे. रोड्सला झालेला आहे, ब्रिजेसला झाला आणि पॉवर जनरेटिंग युनिट्स. बघा इथं पण तुम्हाला सांगितलं फॅक्ट्समध्ये काय काय असते की या फॅक्ट्सवरती पण आपण केस स्टडीला बघू शकतो की आपल्याला नेमकं केस स्टडीमध्ये करावं का लागणार म्हणजे कोणते ऍक्शन्स घ्यावं लागणार. म्हणून केस स्टडीमध्ये कधी पण हे जे अंडरलाइनिंग्स आहे हे खूप खूप जास्त महत्त्वाचे ठरतात की आपण कसं त्यांना अंडरलाईन करतो, कोणत्या कोणत्या मेन फॅक्टर्सला अंडरलाईन करतो. इथं बघा मी सर्व मेन फॅक्टर्सलाच अंडरलाईन केलेली आहे आणि तेच फॅक्ट्समध्ये लिहिले आहे. आता जेव्हा आपण फक्त या स्टेक होल्डर्सला आणि आपल्या फॅक्ट्सला जेव्हा वाचतो तर आपल्याला मोठी अंडरस्टँडिंग घेऊन जाणार की आपल्याला नेमकं कसं प्रोसेस करायचं आहे. कारण की इथून आपल्याला माहित पडते की रोड्स, ब्रिजेस, पॉवर जनरेटिंग युनिट्स नाही आहे. मग आपल्याला काय ऍक्शन घ्यावं लागणार रेस्क्यू करताना. ठीक आहे. आता इथं बघा जे पिलग्रिम्स आहेत ते टुरिस्ट आहे वगैरे. तर हे मी फॅक्ट्स दिलेले आहे केस स्टडी. याच्या व्यतिरिक्त पण फॅक्ट्स आहे असं नाही आहे एवढेच आहे. बट आपण काढू पण शकतो बट जे आहे मोस्टली ते मी इथं मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतर आपला टास्क राहतो व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे कोणते व्हॅल्यूज तुम्हाला या केस स्टडीमध्ये सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. आता सर्वात मोठी व्हॅल्यू जे या केस स्टडीमध्ये ते तुम्ही ॲज अ सिव्हिल सर्वंट किंवा एक ऑफिसर म्हणून कसं रेस्क्यू करणार तर त्याच्यासाठी जी एक महत्त्वाची क्वालिटी किंवा व्हॅल्यू लागते ती आहे लिडरशिप. तुम्हाला माहिती असणार की अशा वेळेस सर्व जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही सेंटर पॉईंट आहे. सो तिथं तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची स्किल सेट ते जास्त म्हणजे ते सर्वात जास्त महत्त्वाचे ठरणार. आणि तुम्ही त्याला कसे एक्झिक्यूट करता त्याला म्हणतात लिडरशिप. आलं लक्षात तुमच्या की तुम्हाला सर्व ऑपरेशन तुमच्या अंडर होत आहे. ठीक आहे. सो तुम्हाला तिथं लिडरशिप दाखवावं लागणार. ही क्वालिटी ही एक व्हॅल्यू आहे. सो इथून लक्षात आलं की आपल्याला अशा क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये एक व्हॅल्यू जी असते आपली ती काय लिडरशिप. त्यानंतर लास्ट व्हॅल्यू वाचा एक आहे करेज. आता या करेजला तुम्हाला माहिती आहे करेज का पाहिजे कारण की क्रायसिस सिच्युएशन आहे. इथं तुम्हाला माहिती पडलं की फ्लड्स आले हे आणि आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन करायचं आहे. बट दुसरं करेज आपल्याला इथून हे पण माहित पडते की उद्या जर सपोज तुम्ही चीफ सेक्रेटरीला लास्ट पोझिशनवरती रेस्क्यू केलं किंवा जे पॉलिटिशियन त्यांना जर लास्ट पोझिशनला रेस्क्यू केलं सो तुम्हाला उद्या त्याची अडचण नाही व्हायला पाहिजे. मग इथं तुम्ही काय स्टँड म्हणजे काय स्टँड घेता इथं तुमचा म्हणजे की तुम्ही त्यांना आधी रेस्क्यू करता का कारण की इथं ही करेजवाली गोष्ट आहे. आलं लक्षात म्हणजे मी तुम्हाला करेजचा एक जो दुसरा या केस स्टडीमधून जो दुसरा पॉईंट आहे तो पण लक्षात आणून दिला की नेमका आपल्याला इथे करेज आपण लिहिलं तर का लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण बघितलं आता बघा हा बघा इक्वॅलिटी आता इक्वॅलिटी का कारण की तुमच्या समोर चीफ सेक्रेटरी पण आहे, तुमच्या समोर पॉलिटिशियन पण आहे, तुमच्या समोर प्रिझनर्स पण आहे, तुमच्या समोर विमेन आहे, चिल्ड्रन आहे, हॉस्पिटलचे पेशंट आहे. सो इथं इक्वॅलिटी ठेवता का तुम्ही. इथं म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे कशी जस्टिस करता बघा. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी पण तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे की कोणती व्हॅल्यू आपण इथं ठेवत आहे. आणि रॅशनॅलिटी तेच रॅशनॅलिटी तुम्ही काय करता आता रॅशनॅलिटी बघा. तर कसं सांगता तर इथं तुम्ही काय करता इथं पण तुम्ही बघत चला. सो इथून तुम्हाला लक्षात येणार
की ही जे आपण इथं म्हणजे आपण जे बोलत आहे, तर ते म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला काय म्हणजे आपल्याला कोणते कोणते व्हॅल्यूज वरती स्टँड करावं लागणार. ठीक. आता लास्ट बघा, इमोशनल इंटेलिजन्स. आता ही इमोशनल इंटेलिजन्स जे व्हॅल्यू आहे, तर इथं इमोशनल इंटेलिजन्स मध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की इमोशनल इंटेलिजन्स कसं मॅनेज करायचं. इमोशनल इंटेलिजन्स हे आहे की जिथं तुम्ही स्वतःच्या इमोशन्सला अंडरस्टँड करून स्वतःच्या इमोशन्सला अंडरस्टँड करून आणि स्वतःच्या इमोशन्सला मॅनेज करून दुसऱ्याचे इमोशन्स कसे हे करता, परसिव्ह करता आणि त्याच्याकडून कसे ऍक्शन्स घेता. हम्म. आता याचं उदाहरण देऊन देतो तुम्हाला मी. एक उदाहरण जर आपण कन्सिडर करू, एक असते इमोशनल इंटेलिजन्स. हा एक खूप मोठा चॅप्टर आहे आपल्या एथिक्स मध्ये, ज्याच्यावरती क्वेश्चन फिक्स येणार आहे. क्वेश्चन फिक्स येणार 100%. सो आपण हा वेगळा घेऊ, बट इथे एक तुम्हाला हलक्यामध्ये सांगून देतो की इमोशनल इंटेलिजन्स काय. याच्यासोबत एक चालते तुमचं IQ आणि एक असते तुमचं इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल कोशंट ज्याला म्हणतो. सो सपोज तुम्ही एक अधिकारी आहे आणि तुम्हाला जर एक लेट सपोज तुमच्याकडे जे जे ऑफिस आहे, सपोज तुम्हाला ऑफिस तुमच्या अंडर जर बांधण्यात आलं. सो तुम्ही जर तुमचा IQ असेल, जर तुम्ही IQ च्या बेसिसवरती काम करणार, सो तुम्ही तिथं काय बघणार की ते किती मॉडर्न फॅसिलिटीज वरती आहे, म्हणजे मॉडर्न फॅसिलिटीज वरती डेव्हलप होत आहे. सो बरोबर, मॉडर्न फॅसिलिटीज वरती डेव्हलप होत आहे हे तुम्ही बघणार, कारण की तुम्ही IQ यूज करू राहिले. बट ते जर तुम्ही तिथे इमोशनल क्वेश्चन जर यूज केला, इमोशनल क्वेश्चन म्हणजे की तुम्ही आता काय केलं, तुम्ही स्वतःच्या इमोशन्सला मॅनेज केलं आणि तुम्ही ज्या लोकांसाठी ते पण आहेत त्यांची पण इमोशन्स कॅरी केले आणि तिथं तुमची म्हणजे तिथं रॅशनॅलिटी लावली आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बिहेव केला आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ऑर्डर्स दिले. आता हे ऑर्डर्स कसे राहणार, तुम्ही तिथं बघितलं की त्या ऑफिसला लिफ्ट आहे काय? त्या ऑफिसमध्ये महिलांसाठी प्रायव्हेट स्पेस आहे काय? किंवा लॅक्टेटिंग मदरसाठी रूम आहे काय? ठीक आहे. त्या त्या प्रत्येक गोष्टी जे सिटिझन फ्रेंडली आहे, ते आहे का ऑफिसमध्ये? ठीक आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे इथं तुम्ही काय केलं, इमोशनल क्वेश्चनचा यूज केला प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे इथं इन्क्लुझिव्हिटी आली, इन्क्लुझिव्हनेस आलं आपल्या केस स्टडीमध्ये. समजलं इथपर्यंत? आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आपण काय केलं की हे जे व्हॅल्यूज आहे या केस स्टडीमध्ये लागणार आहे, लिडरशिप झाली, इमोशनल इंटेलिजन्स झाला, रॅशनॅलिटी आली, इक्वॅलिटी, सोशल जस्टिस, करेक्ट. सो हे आपण इथं बघितल्या. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. म्हणजे आपण काय केलं या केस स्टडीमध्ये, जे पण नवीन जॉईन झालेले त्यांना मी एक वेळा केस स्टडी दाखवून देतो. जस्ट एक बघून घ्या केस स्टडी आणि नंतर आपण प्रोसेस करू. हे बघून घ्या, इथून तुम्हाला कळणार. एक वेळा ओव्हरव्ह्यू घेऊन घ्या केस स्टडीचा. महत्वाची केस स्टडी आहे. ओके. जस्ट मला झालं की सांगून द्या मग. आता जे मी इथं अंडरलाईन केलेल्या आहेत त्या गोष्टी एक्झाममध्ये आपल्याला यासाठी म्हणजे एक्झाममध्ये नाही, जेव्हा आपण केस स्टडी वाचत आहे यापुढे, तेव्हा आपल्याला या गोष्टी अंडरलाईन कराव्या लागणार. त्याच्या बेसिसवरती आपण स्टेक होल्डर्स काढतो की ते कोणते कोणते स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्व आहेत केस स्टडीमध्ये, आणि सेकंड आपण काढतो की फॅक्ट्स काय, कारण की ते स्टेक होल्डर्स आणि फॅक्टच्या माध्यमातून आपल्याला केस स्टडी सॉल्व्ह करायला हेल्प मिळते किंवा सॉल्व्ह करावं लागते. ह्या दोन गोष्टी आहे. सो इथं आपल्याला इथं नेक्स्ट स्लाइडमध्ये इथं बघा, क्वेश्चन तुम्ही वाचून झाले असणार तर सांगून द्या मला, जेणेकरून मग मी पुढे जातो. ओके. मेनली या केस स्टडीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, हे जेवढे स्टेक होल्डर्स इथं अटकलेले आहे त्याला ऑर्डर म्हणजे त्याचा रेस्क्यू ऑर्डर काय राहणार आणि त्याचं जस्टिफिकेशन पण द्यायला लागणार, आणि शेवटचा क्वेश्चन सिच्युएशनल चॅलेंज. आता या केस स्टडीमध्ये एक अजून गोष्ट सांगून देतो, ही 250 मार्क्सची केस स्टडी आहे. आता या 250 मार्क्समध्ये तुम्हाला फक्त दिलेल्या 2 क्वेश्चन. सो आता इथून आपल्याला लक्षात येते की हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे माझा, त्याच्यावरतीच माझं सर्व भर आहे. म्हणजे त्याच्यावरती माझे काहीतरी 12 ते 15 मार्क्स याच्यावरती डिपेंड करतील, आणि जो शेवटचा जो क्वेश्चन त्याच्यावरती काहीतरी 5-6 मार्क्स एक्झामिनर देणार. सो माझा मेन फोकस जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन त्याच्यावरती राहायला पाहिजे. इथं इक्वल वेटेज कॅरी नाही करत प्रत्येक क्वेश्चन. जसं आपण फर्स्ट केस स्टडीमध्ये बघितलं होतं आपल्या जे चॅनलला आहे त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले होते, आणि चारही चारी क्वेश्चन आपण 5 ते 6 पॉईंटर्समध्ये लिहू शकतो, ज्याच्यामध्ये इमिडिएट कोर्स ऑफ ऍक्शन किंवा लॉंग टर्म कोर्स ऑफ ऍक्शन दिलेला आहे मी. हां. सो तिथं इथं तसं ते नाही लागत. सो इथं आपल्याला कसं आहे, काही केस स्टडी बघताना पण आपल्याला माहिती पडायला पाहिजे कोणत्या क्वेश्चनला वेटेज जास्त आहे आणि कोणतं क्वेश्चन आपल्याला म्हणजे लेंथ प्रमाणे किंवा आपल्या चांगल्या डिस्क्रिप्टिव्हच्या फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने लिहावं लागणार. सो इथपर्यंत क्वेश्चन झाला तुमचा, बघून झाला क्वेश्चन. इथं काही अडचण असेल तर सांगा. क्वेश्चन खूप इझी आहे, क्वेश्चन हार्ड नाही आहे. हे क्लीन स्लाइड पण बघू शकता तुम्ही. सो आता इथं बघा, आता मी
तेच सांगितलं की या स्टेक होल्डर्स कोणते कोणते स्टेक होल्डर्स बघून घ्या एक वेळा. विमेन आहे, चिल्ड्रन आहे, सिनियर सिटीजन्स आहे, रिजनल पार्टीचा हे आहे, चीफ सेक्रेटरी आहे, नेबरिंग स्टेट, हायकर आहे, प्रिझनर्स आहे, सिव्हिल सर्वंट, तुम्ही आहे, सोसायटी ॲट लार्ज. फॅक्ट्स काय हेच आहे की पॉवर जनरेटिंग युनिट्स काम नाही करत आहे, रोड्स हे झाले. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यूज कोणते कोणते लागणार, जसे लिडरशिप, इमोशनल इंटेलिजन्स लागणार, करेज का लागणार, कारण की करेज म्हणजे तुम्ही इथं करेज तुम्हाला यासाठी लागणार जर तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन करताना आपलं जे हे आहे चीफ सेक्रेटरी किंवा तुमचे जे पॉलिटिशियन आहेत त्यांना कोणत्या ऑर्डरमध्ये रेस्क्यू करता, कारण की तिथे लागते करेज, त्यांना तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स नाही देऊ शकत. सो तुम्ही ते करेज आहे का तुमच्यामध्ये त्यावेळेला. सो हे व्हॅल्यूज आहे, हे तिथं तुम्हाला मेन्शन करावं लागणार. आता मला सांगा तुम्ही, आता मला या केस स्टडीमध्ये एवढं सांगा की जो तुमचा ऑर्डर काय राहणार. आता इथून केस स्टडी सुरू होते, म्हणजे प्रायोरिटीज जे रेस्क्यू ऑपरेशन करायचं आहे तिथं तुमची प्रायोरिटीज काय राहणार, इथून सर्व केस स्टडी सुरू होते. इथपर्यंत समजलं सर्वांना. आता जस्ट मला सांगा की इथून तुमचा ऑर्डर काय राहणार, इथून म्हणजे इथून मला सांगा की केस स्टडी कशी सुरू होणार, विचार करा. मी तुम्हाला स्टेक होल्डर्स पुन्हा दाखवून देतो बघा, याच्यावरतीच वर्क करायचं आहे कारण की क्वेश्चन हाच आहे. आणि ऑर्डर वाईज सांगा आणि त्याचं जस्टिफिकेशन पण द्या. केस स्टडीमध्ये दिलेलं आहे, जस्टिफिकेशन द्या, प्रत्येकाचं जस्टिफिकेशन पाहिजे मला, किंवा केस स्टडीमध्ये दिलेलंच आहे. सो एक एक करून ऑर्डर सांगा आणि त्याचं जस्टिफिकेशन पण द्या. फर्स्ट विमेन अँड चिल्ड्रन. ठीक आहे, आणखी पटपट सांगा. बघा पार्टिसिपेशन करा, म्हणजे एक दुसऱ्याची आयडिया एक दुसऱ्यालाच क्लिअर होणार आणि मला रिझन पण देत राहा, विमेन अँड चिल्ड्रन बोलून नाही. कारण की ते देशाचं फ्युचर आहेत. ओके फाईन. ओके नेक्स्ट रिझन. पेशंट्स. ओके ते देशाचं फ्युचर नाही म्हणून मग त्यांना तर शेवटी करायला पाहिजे आपण, ते तर पेशंट आहे, सर्वात जास्त पण त्यांना जास्त गरज. त्यांना जास्त गरज आहे. फाईन, आणखी ऑर्डर सांगा. वल्नरेबल सेक्शन असल्यामुळे ते सगळ्यात बेस्ट. नाही ऑर्डर सांगा मला, म्हणजे ऑर्डर समजते ना तुम्हाला की लाईक म्हणजे फर्स्ट हा मी फर्स्ट प्लेसवर तर एकच जण रेस्क्यू करू शकतो ना. हा वुमन, चिल्ड्रन अँड ओल्ड वल्नरेबल सेक्शन असल्यामुळे ते फर्स्ट. रिझन. सर्वात जास्त वल्नरेबल ते आहेत. रिझन वल्नरेबल म्हणून नाही चालत, रिझन. बघा समजलं ना तुम्हाला, म्हणजे कुठं तुम्ही हे होत आहे, ट्रॅप कुठं होत आहे. तुमचं पण आन्सर सारखं आहे, यांचं पण आन्सर सारखं आहे, सर्वांचं आन्सर सारखं राहणार आहे, बट ते केस स्टडी नाही ना. ही गोष्ट सर्वांना समजते. केस स्टडी काय की मला सिच्युएशनला हँडल करायचं आहे. तुम्ही आता ही केस स्टडी लिहायच्या बाबतीमध्ये नका बघू, तुम्ही काय करणार वेळेवर ते बघा, जेणेकरून आपल्याला त्यांना रेस्क्यू पण करायचं आहे आणि तुमच्यावर म्हणजे सर्व गोष्टी कशा मॅनेज होणार. एक आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही केस स्टडी लिहित आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रिझन काय देत आहे, ऑर्डर सोडून द्या आता, कारण की ऑर्डर तर सर्वांना माहित पडला, तुम्ही दोघांनीच एक दुसऱ्याचा ऑर्डर सांगून दिला आणि तो एक पण म्हणजे मॅचच झाला. सो एक्झामिनर त्याच्यावरती मार्क्स नाही देणार. लक्षात आलं ना माझं कसं म्हणणं आहे की तुम्ही ओव्हरऑल बघा की जो अप्रोच पाहिजे तो कसा आपला पाहिजे. सो पुन्हा सांगतो, एक वेळा मला सांगा की तुम्ही जे जस्टिफिकेशन देत आहे त्याची क्लॅरिटी आली आहे तुम्हाला, की तुम्ही कुठं ट्रॅप होत आहे केस स्टडीमध्ये. कारण की जे तुम्ही सांगितलं की माझा रेस्क्यू ऑर्डर हा राहणार की लाईक विमेन, पेशंट, सिनियर सिटीजन्स, चिल्ड्रन, झाला मग तुमची केस स्टडी तिथं संपली 10 शब्दांमध्ये. तर तुम्हाला 20 मार्क्स घ्यायचे ना, आणि 250 शब्द तर इथं पण होत नाही. सो म्हणून त्यांनी दिलं ना की तुमचं याच्यामध्ये जस्टिफिकेशन काय राहणार आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सिच्युएशनल चॅलेंजेस काय राहणार तुमच्यापुढे. सो याच्यावरती बघा, याच्यावरती पण थोडा विचार करा आणि ते पण बघा, प्रॅक्टिकली पण बघा की आपल्याला नेमकं काय करता येणार या सिच्युएशनमध्ये. एक वेळा तुम्हाला अजून 2 मिनिटं देतो, 2 मिनिटांमध्ये विचार करून सांगा. का आपण पॉलिटिशियनला स्टार्टिंगमध्ये नाही काढत आहे, का आपण चीफ सेक्रेटरीला स्टार्टिंगमध्ये का नाही काढत आहे, का आपण टुरिस्टला का नाही काढत आहे स्टार्टिंगमध्ये. टुरिस्ट तर अननोन आहे त्या प्लेसला, त्यांना तर सर्वात आधी काढायला पाहिजे. ते तर उलट तुमची लायबिलिटी आहे, जर तुमच्या स्टेटमध्ये आले तर त्यांना सर्वात आधी रेस्क्यू करायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला चीफ सेक्रेटरीला पण रेस्क्यू करायला पाहिजे, कारण की ते नेबरिंग स्टेटचे चीफ सेक्रेटरी आहे. पॉलिटिशियन आहे, पॉलिटिशियन तर एक लोकतांत्रिक पद्धतीने निवडून आलेला आहे. सो मग तिथं का नाही आलं लक्षात तुमच्या. तुम्ही एक वन साइडेड थॉट घेतला, त्याला प्रोसेस केला आणि आन्सर देत आहे. अदर गोष्टीवरती विचार केला का केस स्टडीमध्ये. सो अजून सांगा, थोडं डोकं लावा.
इझी आहे. मी जो ऑर्डर सांगत आहे तोही ऑर्डर काही एक्झॅक्ट करेक्ट नाही, बट आपल्याला कुठंतरी म्हणजे हे व्हायचं आहे, म्हणजे कुठंतरी काय आन्सर द्यायचा आहे जे की प्रॉमिसिंग वाटलं पाहिजे. सो अजून काही कोणाला आयडियाज आहे की आपण असं प्रोसेस केल्याने होऊ शकते सॉल्व केस स्टडी किंवा त्याचं जस्टिफिकेशन? एक काही पण तुम्ही विचार करू शकता, काही पण. म्हणजे बघा, तुम्ही जेवढ्या गोष्टी सांगणार तेवढ्या जास्त क्लॅरिटी तुम्हाला सुद्धा येणार. ठीक आहे, आता इथं बघा माझ्याकडं जो फर्स्ट ऑर्डर आहे आपला रेस्क्यूचा तो आहे. बघा, हे तर समजलं ना, या व्हॅल्यूजच्या बेसिसवरतीच आपण त्यांना हे करणार आहे. हे बघा हे रॅशनॅलिटी, इक्वॅलिटी, सोशल जस्टिस, इमोशनल इंटेलिजन्स जसं मी सांगितलं, या व्हॅल्यूजवरतीच त्यांना रेस्क्यू करा. इथून पण आयडिया मिळते ना तुम्हाला तुमच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काय काय पाहिजे. सो बघा, माय फर्स्ट प्रायोरिटी कोण आहे? मोस्ट वल्नरेबल सेक्शन. ते तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. ठीक आहे, आता मोस्ट वल्नरेबल सेक्शन मध्ये काय येतात? विमेन येतात, ठीक आहे, चिल्ड्रन येतात. ओके, सॉरी, विमेन येतात, चिल्ड्रन येतात, सिनियर सिटीजन्स येतात आणि या केस स्टडीमध्ये पेशंट्स आहे. ठीक आहे, सो आता या ऑर्डरमध्ये जर आपण बघितलं तर पेशंट्स हा मोस्ट जास्त वल्नरेबल आहे. सो माझी प्रायोरिटी काय होणार? माय फर्स्ट प्रायोरिटी काय? वल्नरेबल सेक्शन लिहिताना बघा काय लिहित आहे, दॅट नीड इमिडिएट असिस्टंट आफ्टर द ऑकरन्स ऑफ डिझास्टर. समजलं? हे माझी फर्स्ट लाईन झाली, म्हणजे माझी ओपनिंग लाईन. त्याच्यानंतर मी रिझन काय देत आहे की या केसमध्ये पेशंट, ठीक आहे, या केस स्टडीमध्ये इन दिस रिगार्ड आय वुड फर्स्टली इव्हॅक्युएट द पेशंट. ठीक आहे, या सिच्युएशनमध्ये मी पेशंटला इव्हॅक्युएट करत आहे. ठीक आहे, कारण की ते सध्या जास्त वल्नरेबल आहे. रिझन काय देतं बघा, पेशंट आर ऑलवेज ॲट रिस्क. कारण की ते ऑलवेज रिस्कमध्ये, ते आधी पण रिस्कमध्ये होते, ड्युरिंग डिझास्टर पण आणि पोस्ट जेव्हा तुम्ही मॅनेज करसान त्याच्यामध्ये पण रिस्क. सो त्यांना इमिडिएट मेडिकल असिस्टन्स पाहिजे. आणि तिथं बघा, आणि जर तुम्ही देणार तर बेटर सर्व्हिस बाय अर्ली इव्हेंट, त्यांना बेटर सर्व्हिस पण मिळणार. सो माझा रँकिंगमध्ये जेव्हा माझ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पेशंट हा सर्वात आधी मी रेस्क्यू करणार. इथपर्यंत समजलं? म्हणजे बघा, एक लिहिण्याची पद्धत, मी पेशंटच लिहिलं पण पेशंटच्या संबंधित मी कसं त्याला हे केलं, ओव्हरऑल माझं आन्सर कसं इन रिटर्न फॉर्मॅट किंवा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये कसं लिहिलं. इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? केस स्टडी पेज. ओके, सो बघा, आता इथपर्यंत समजलं. आता इथं बघा, आता सेकंड प्रायोरिटी काय तुमची? सेकंड प्रायोरिटी वल्नरेबल सेक्शनमध्ये सेकंड प्रायोरिटी काय आहे? पेशंटचा झाला. पेशंटमध्ये मी रिझन पण दिलं की मी पेशंटला म्हणजे या कारणासाठी त्यांना इव्हॅक्युएट करणार, यांना रेस्क्यू करणार आधी, कारण की त्यांना मेडिकल असिस्टंटची इमिडिएट गरज आहे. सेकंड काय? सेकंड वल्नरेबल सेक्शन काय बघितला मी? बघा, तुम्ही तिथं सांगा. सेकंड वल्नरेबल सेक्शन काय बघितलं आपण? बघा इथं द नेक्स्ट बॅच, काय? सिनियर सिटीजन फॉलोड बाय विमेन अँड चिल्ड्रन. समजलं? म्हणजे आता इथं काय बघा, बाय इव्हॅक्युएटिंग द सिनियर सिटीजन्स अँड एल्डर्स वी कॅन कंट्रोल ओव्हर द सिच्युएशन बिकॉज आफ्टर दॅट मोस्ट ऑफ द टास्क इज ऑलरेडी डन. समजलं? इथं सिनियर सिटीजनला आपण प्राधान्य देत आहे किंवा एल्डर्सला प्राधान्य देत आहे. त्याच्यानंतर आपण काय करताय, विमेन बघा, आता इथं तुम्ही विमेन लिहिताना तुम्हाला सोशल जस्टिस किंवा इक्वलिटीच्या बेसिसवरती हा एक लाईन लिहावं लागणार की विमेन आर ऑलवेज इक्वल टू मेन बट इन एनी सिच्युएशन, आणि विमेन आर ऑलवेज मोर फ्लेक्झिबल अँड टॉलरंट ड्युरिंग द टाइम ऑफ क्रायसिस, बट रेस्क्यूइंग वुमेन ॲट दिस मुवमेंट विल हेल्प अस टू रेस्क्यू चिल्ड्रन. कारण की विमेन सोबत तुम्ही चिल्ड्रन पण रेस्क्यू करू शकता. तुम्ही बघा, जेवढे पण तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन बघत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा केव्हा पण विमेन सोबत चिल्ड्रन रेस्क्यू होतात. सो इथं तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळून जाते की या दोघांना एकसोबत तुम्ही रेस्क्यू करू शकता. सो इथं तुमचं वल्नरेबल सेक्शन तुम्ही हँडल केलं आणि त्याचे रिझन्स पण लिहिले. बघा, रिझन्स पण दिलेले आपण. ठीक आहे, अँड इट ऑल्सो इन्शुअर द सेफ्टी ऑफ द चिल्ड्रन आफ्टर इव्हॅक्युएशन. समजलं? आता मी काय केलं की तेच तुमचा जो ऑर्डर होता तोच पिक केला, बट त्याला विथ जस्टिफिकेशन दिला आन्सर. आणि खरं की आपल्याला पेशंट, सिनियर सिटीजन्स आणि विमेन त्यांच्यासोबत चिल्ड्रन असा ग्रुप करून आपण त्यांना रेस्क्यू करू. इथपर्यंत समजलं? हो. तुम्हाला केस स्टडी कितीही सोपी वाटो, कितीही हार्ड वाटो, तुम्हाला फक्त एवढं लक्षात पाहिजे की मला 250 शब्दांसाठी म्हणजे 250 वर्ड्स मध्ये लिहायची आहे.
आलं लक्षात? या केस स्टडीमध्ये दिसत आहे की आपल्याला काय करावं लागते. बट जर तुम्ही 250 शब्दांमध्ये नाही लिहू शकत तर त्याचा काही अर्थ नाही, कारण की एक्झाममध्ये मार्क्स पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच. जेव्हा आपण अजून अजून केस स्टडी बघू तेव्हा तेव्हा तुम्हाला हे म्हणजे हे जे तुमची ॲबिलिटी आहे हे अजून डेव्हलप होणार की कसं विचार करायला लागणार. एक मी तुम्हाला जस्ट तिथं अप्रोच पण देत आहे आणि त्याचं जस्टिफिकेशन कसं त्याला डिराईव्ह करायचं खाली, कशी क्लॅरिटी आणायची आपल्या थॉट प्रोसेसमध्ये ते पण सांगत आहे. आता इथं याच्यानंतर बघा की माझ्याकडे काय राहिलं. याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेक होल्डर्स पुन्हा दाखवतो जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया येणार. या स्टेक होल्डर्समध्ये आता बघा आपल्याकडं काय काय झालं आणि काय काय राहिलं. सांगा बरं मला काय काय झालं, पटपट सांगा. पेशंट, ओके, ठीक विमेन, आहे, चिल्ड्रन, सिनियर सिटीजन. ठीक आहे, झाले. आता सांगा. ओके, आता आता मला याचा ऑर्डर सांगा. बघा किती मोठा ऑर्डर राहिला ना ऑर्डर. आता मला सांगा आता काय ऑर्डर राहणार तुमचा. आता सांगा. इथपर्यंत ठीक होतं. आता ऑर्डर सांगा मला काय राहणार. हायकर्स अँड टुरिस्ट. हायकर्स अँड टुरिस्ट. का 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 कारण जे हायकर किंवा टुरिस्ट असतील ते आता सध्याला खूप डेंजर सिच्युएशन मध्ये असू शकतात. कारण हम्म, हायकर वगैरे म्हणजे कुठे अडकलेत वगैरे याची काहीच कल्पना नसेल त्यांना हम्म, शोधणं. ठीक आहे, पण मग याच्यामध्ये एक लॉजिक हा पण लागते ना की ते खूप फ्लेक्झिबल आहे सिच्युएशन लागेल. हा हा, हा समजलं का. टुरिस्ट हा पर्यंत ठीक आहे तुमचं, बट ते हायकर्स खूप फ्लेक्झिबल आहे म्हणून तर ते एवढं केलं ना त्यांनी. सो ते आणि ते पण त्यांचं पण वय तुम्हाला माहिती आहे काय असतो. हो सो तिथं तो अप्रोच म्हणजे कसा. आणि हायकर्स राहणारच किती तुमच्या टुरिस्टच्या समोर. हायकर्स किती आहे. टुरिस्ट तुमचे अराउंड 1 लाखापर्यंत आहे. सो म्हणजे समजलं ना तुम्हाला की तुम्हाला मॅक्सिमम हा एफर्ट्स कुठं पुट करायचे. कारण की वल्नरेबल हा सेक्शनला बघा, वल्नरेबल सेक्शनला आपल्याला मॅक्सिमम एनर्जी द्यावच लागते. मग तिथं जरी आपले रिसोर्सेस वाया गेले तरी चालतात. समजलं ना. हा कारण की ती इन्क्लुझिव्हिटी तिथूनच येणार की तुम्ही तुमच्या अप्रोचमध्ये म्हणजे इन्क्लुझिव्हनेस ठेवला. बट इथं काय होते, इथं तुम्हाला तुमचे प्रत्येक रिसोर्सेसला एफिशियंट वेने हँडल करावं लागते नंतर जेव्हा सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये येऊन जाते. समजलं. आता इथं तुमचे रिसोर्सेस कुठं जास्त जायला पाहिजे. मग तर या बेसिसवर तुम्हाला प्रिझनर्सला पण लवकर काढावं लागणार, कारण की ते तर आत अटकलेले आहे. जसं तुमचं म्हणणं होतं ते अटकलेले आहे. हा मग तर प्रिझनर्स पण येतील ना याच्यामध्ये. लक्षात आलं. हा सो इथून सांगा मला की आता अप्रोच काय पाहिजे माझा. अच्छा, पॉलिटिशियनला केव्हा काढणार. कॉमन पीपल पहिला प्रेफरन्स देऊन नंतर जे गेस्ट आहेत त्यांना. ओके, म्हणजे पॉलिटिशियन. बट पॉलिटिशियन तर तुमच्या रिजनल पार्टी म्हणजे त्या रिजनल पार्टीज आहे. उद्या जर तुमच्यावरती हे झालं, त्यांनी ऍक्शन जर घेतली, कारण की विथ फॅमिली फसलेला आहे तो पॉलिटिशियन. सो इथं तुमची काय राहणार, म्हणजे तुम्हाला तुमचे काय तुम्ही कसं त्याला हँडल करता. म्हणजे लक्षात आलं ना. बघा केस स्टडी हा समजली ना काय. केस हो स्टडीचा केस स्टडीची ग्रॅव्हिटी समजा. हा आता एवढी केस स्टडी जर मी तुम्हाला एवढं लक्षात आणून की एवढ्या स्लो स्पेसने जाऊन पण नाही समजत आहे, सो पेपरमध्ये तुम्हाला किती मिनिटं मिळणार. 8 मिनिटं. 8 मिनिटामध्ये केस स्टडी वाचून फॅक्ट, स्टेक होल्डर्स, व्हॅल्यूज, सब्जेक्ट मॅटर, हे सर्व लिहून तुम्हाला केस स्टडीसाठी प्रोसेस करावं लागणार. सो याच्यामध्ये प्रॅक्टिस पाहिजे. सो आता बघा इथं आपण बघू नेक्स्ट माझे कोण राहणार. ठीक. ओके, इथं बघा मी एक लाईन देऊन दिली बघा. इंडिव्हिज्युअल सफरिंग फ्रॉम एनी हेल्थ प्रॉब्लेम वुड बी गिव्हन मोर प्रायोरिटी ड्युरिंग इव्हॅक्युएशन. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येणार. ठीक आहे, किंवा ते स्वतःहून समोर येणार की आम्हाला हे गोष्टी आहे. आता ॲट दिस मुमेंट बघा, ॲट दिस मुमेंट आय विल ऑल्सो आस्क द फॅमिली ऑफ द पॉलिटिशियन अँड ट्राय टू रेस्क्यू देम इमिजिएटली. आता मला सांगा की तुम्ही फॅमिलीला रेस्क्यू का करणार. इथंच तुम्हाला टुरिस्टला पण रेस्क्यू करायचं आहे आणि त्याच्या पॉलिटिशियनच्या फॅमिलीला पण रेस्क्यू करायचं आहे का. फॅमिलीमध्ये वुमन, चिल्ड्रन, ओल्ड पर्सन्स असू शकतात. आणि इथंच तुम्ही पॉलिटिशियनला पण हे करू राहिले, म्हणजे रेस्क्यू करू राहिले. असं समजा की तुम्ही फक्त पॉलिटिशियनलाच रेस्क्यू करू राहिले इथं, कारण की विमेन चिल्ड्रनला तर आपण वल्नरेबल सेक्शन मध्ये रेस्क्यू करून टाकला. हा ठीक आहे. सो आता तुम्ही पॉलिटिशियनला का या मेन पॉइंटला का रेस्क्यू करणार.
त्याची जी पॉलिटिकल पॉवर यूज करून आणखी जास्त रिसोर्सेस प्रोव्हाइड करू शकतो. समजलं तुम्हाला की इथं बघा ऍट अवर पार्ट वी विल बघा नो स्पेशल बघा इथं रिझन काय दिलं तुम्ही नो रिझन पण द्यायला नो स्पेशल प्रायोरिटी विल बी गिवन टू इन इंडिव्हिज्युअल हा सिच्युएशन इज सेम फॉर ऑल वी ऑल्सो बाउंड टू अवर ओथ अँड कंडक्ट जे तुम्ही ओथ आणि कंडक्ट घेतलेले त्याच्या ऑर्डरमध्ये तुम्हाला इथं रिझन देऊन दिलं की तुम्ही पॉलिटिशियनला यासाठी नाही रेस्क्यू करणार बट त्याचं रिझन हे आहे की देन आय विल try to make provision to rescue politician as soon as reason बघा evacuating politician I will support us in gathering local resources समजलं हा which will make our task more easy आलं का लक्षात हो आता इथं काय केलं तुम्ही वल्नरेबल सेक्शनला केलं नंतर टुरिस्टला केलं नंतर पॉलिटिशियनला केलं आता मधात पॉलिटिशियनला केलं समजलं हा झाला फर्स्ट पॉईंट म्हणजे फर्स्ट पार्ट हा झाला मिडल पार्ट आता या पॉलिटिशियन काय करणार तुमच्यासाठी लोकल सपोर्ट किंवा लोकल रिसोर्सेस गॅदर करणार जे की तुमचं पुढचं काम जे इथं जे प्रिझनर्स राहिले हायकर्स राहिले जे इतर लोक जे राहिले त्यांना इव्हॅक्युएट करायला तुम्हाला हे रिसोर्सेस काम येतील कारण की तुम्ही मोस्ट ऑफ द रिसोर्सेस तुमची इथे एंगेज करून टाकले फर्स्ट पार्टमध्ये आता तुम्हाला लोकल सपोर्टच पाहिजे किंवा लोकल सपोर्ट तुम्हाला या पार्टमध्ये पण मिळते असं नाही बट एक रिझन देताना आपण एकदम एक्झॅक्ट रिझन द्यायला पाहिजे कारण की तो जस्टिफिकेशन मागत आहे आता याच्यानंतर आपला ऑर्डर काय राहणार आता इथं बघा after that I will rescue tourist reason as they are less aware and more prone to the new environment and local condition समजलं आलं लक्षात समजलं का हे झालं म्हणजे आपले स्टेक होल्डर्स मध्ये इथं बघा स्टेक होल्डर्स मध्ये कोण कोण झालं हे झाले बघा हे झाले हे झाले हे झाले हे झाले इथूनच काढून राहिलो मी सर्व हे बघा हे पण झाले आता कोण राहिलं हे राहिले आणखी काही जे लोक राहतील ते आणि चीफ सेक्रेटरी हेच राहिलं एवढं तेच आपली केस स्टडी आहे सो आता मला सांगा की ऑर्डर काय राहणार बघा आता या रिसोर्सेसला घेऊन जे पॉलिटिशियननी जनरेट केले आपल्यासाठी या मग आपण काय करणार प्रिझनर्स इन जेल बिकॉज का दे आर ऑल्सो ह्युमन अँड इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू सेव्ह देम इथं आपण काय प्रिन्सिपल लावला आपल्या व्हॅल्यू सिस्टीम मधला सोशल जस्टिस समजलं आलं का लक्षात त्याच्यानंतर आणखी इक्वॅलिटी म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे व्हॅल्यूज लिहिणं काय महत्वाचं इथूनच काढून राहिलो बरं आपण आन्सर हे बघा हे लक्षात आलं ना तुमच्या मी काय करत आहे जे मी फॅक्ट्स लिहिले जे मी स्टेक होल्डर्स लिहिले तिथूनच आन्सर काढत आहे ना सो याच्या बेसिसवरतीच आपण बघत आहे बघा इक्वॅलिटी दिसलं तुम्हाला सो आता माझं सर्व गोष्टी हे झाल्या आता मला सांगा तुम्ही आता लास्ट मध्ये बघा ठीक आहे आता अँड लास्ट at last me and my team will rescue hikers as well before the condition getting more worse ठीक आहे का हायकर्स कारण की ते मोर फिट आहे ऍडव्हेंचर आहे म्हणजे ऍडव्हेंचरस आहे आणि ठीक आहे लेस ठीक आहे डिझास्टर ओके हे बघून घ्या रेस्क्यू ऑपरेशन आता इथं माझं सर्व गोष्टी झाल्या आता इथं लास्ट काय व्हॉट अबाउट चीफ सेक्रेटरी सांगा आता इथपर्यंत समजलं ना तुम्हाला मी काय केलं रिझन पण दिलं आणि एक एक गोष्ट पण क्लिअर केली आता मला सांगा की चीफ सेक्रेटरीला आपण का रेस्क्यू नाही केलं इथे इथे रॅशनॅलिटी इथे इथे ऑब्जेक्टिव्हिटी पण एक व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आता बघा इथपर्यंत क्लिअर झाली केस स्टडी इथपर्यंत क्लिअर झाली का केस स्टडी आणि त्याच्यानंतर आपण कसे कसं त्यांना एक एक करून जस्टिफाय केलं ऑर्डर कसा बघा ऑर्डर तुमच्याकडे पण होता इतरांकडे पण आहे बट त्या ऑर्डरला आपण कसं रिफाईन केलं आणि त्याला जस्टिफिकेशन दिलं त्याच्यानंतर आपण पॉलिटिशियनला कुठं रेस्क्यू केला त्याच्या अकॉर्डिंग कोणतं जस्टिस म्हणजे जस्टिफिकेशन दिलं ते पण जस्टिफिकेशन आपण आपल्या व्हॅल्यूज मधूनच काढलं त्याच्यानंतर प्रिझनर्स त्याला काय जस्टिफिकेशन दिलं टुरिस्टला काय जस्टिफिकेशन दिलं ठीक आहे वल्नरेबल सेक्शनला आता लास्ट टास्क आहे माझा चीफ सेक्रेटरी मला सांगा चीफ सेक्रेटरीला आपण ना आतापर्यंत का नाही काढलं तो पार्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यामुळे सो मग काय झालं तो हे नाही का सिटीजन नाही का अरे सिटीजन आहे ना तो पण ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट तर मग पॉलिटिशियन पण होता तर जर बघितलं तर मग त्याला का काढलं आपण बघा आपण तेच लोक काढत जे आपल्या कामाचे मग चीफ सेक्रेटरी कामाचा नव्हता का आपल्या होते कारण की उद्या तो तुमची खूप अकाउंटेबिलिटी आहे तुमच्या नेबरिंग स्टेटला की तुम्ही चीफ सेक्रेटरीला का नाही काढलं तुम्हाला तो उद्या रिटर्न मध्ये द्यावा लागणार किंवा तो तुमच्यावरती हे करणार
ते म्हणजे एक प्रकारची लायबिलिटीज आहे ना ते तुमच्या स्टेटवरती. हो. सो तुम्ही का नाही काढलं त्यांना, काहीतरी विचार करा. बघा काय आहे ना, एक्झामिनर मार्क कुठं देते या अशा सिच्युएशनला की जिथं तुम्ही या गोष्टी जस्टिफिकेशन चांगले देऊ शकता. कारण की वरचे जस्टिफिकेशन तर सर्वांचे कॉमन राहणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आपण तर्क लावूनच जस्टिफिकेशन दिले, चांगले दिले, बट इथं येताना तुमची गडबड नाही झाली पाहिजे. कारण की मग तो अर्धा पाऊण 1 मार्क जो आहे ना तो नाही मिळत. सो आता मला सांगा की लास्ट मध्ये काय केलं आपण, लास्ट मध्ये का चीफ सेक्रेटरीला नाही काढलं, म्हणजे किंवा लास्ट मध्ये त्याला का ठेवलं तिथं. कारण तो एकटाच होता. आधी काढला असता तर जास्त रिसोर्सेस झाले असते खर्च त्याच्यावर. ओके, आणखी काही अजून थोडा थोडा अजून विचार करा. बघा काय आहे ना, आन्सर बघून घ्या आणि मला तुम्ही सांगा की आन्सर बरोबर आहे काय. नीट वाचा आन्सर. समजलं आपण का नाही केलं त्याला रेस्क्यू, किंवा त्याला तिथं का ठेवलं. बघा आलं लक्षात की त्याला एक्सपिरियन्स आहे त्या सिच्युएशनचा, त्याला नॉलेज आहे त्या क्रायसिसचा. सो तो तिथं राहून पण आपल्यासाठी एक ऍसेटचा काम करू शकतो. तो तिथं राहून पण कोणता ऑर्डर आधी इव्हॅक्युएट होणार त्याला मॅनेज करू शकते. तिथं राहून पण लोकांना त्याला पब्लिक हँडलिंग माहिती आहे, तो तिथं राहून पण त्यांना हँडल करू शकते. म्हणजे एकीकडे तुम्ही आहे ऍज अ ऑफिसर, एकीकडे सिच्युएशन आणि एकीकडे तो आहे. तो इथं बॅलन्स आहे, समजलं, हाय अँड हाय, आणि इथं पॉलिटिशियन आहे, समजलं. सो आपण बघा, आपण फक्त एक तर्क लावला ह्याच्यामध्ये की आपण काय करणार. सो आलं लक्षात आन्सर, लक्षात आलं. सो तुम्ही जो विचार केला होता तो आणि याच्यामध्ये फरक आहे ना. बघा आन्सरचं एक्सेप्टन्स कुठं आहे ते आन्सर द्यायचं आहे, आन्सरला मार्क्स कुठे मिळत आहे ते आन्सर द्यायचं आहे. हे ऑर्डर भले तुमच्या ग्राउंड लेवलला प्रॅक्टिकल लेवलला नाही लागत आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, बट ऍट दी एंड आपल्याला मार्क्स पाहिजे. आणि जे मी दिलं ते पण सुटेबल आन्सरच आहे. सो एक वेळा पुन्हा बघून घ्या की आपण कसं प्रोसेस केलं. बघा एका व्यक्तीला काढण्यासाठी आपण किती मोठं लिहिलं हेच पाहिजे. आता झाले आपले 250 शब्द. हे बघा, हे हे बघा 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 झाले. म्हणजे जे तुमचा ऑर्डर होता, जो तुम्ही सांगितलं होतं वल्नरेबल सेक्शन वगैरे वगैरे, तर त्यालाच मी किती चांगल्या पद्धतीने मेन्शन केलं, डिराईव्ह केलं. ठीक आहे. आणि हा जो माझा मेन पॉइंटर होता त्याला मी बघा किती मोठ्या याच्या क्लॅरिटीमध्ये लिहिलं. सो आता लास्ट आहे सिच्युएशनल चॅलेंजेस कोणते कोणते तुमच्यासाठी. सो सिच्युएशनल चॅलेंजेस सांगा बरं कोणते कोणते. बघ इथपर्यंत समजलं, माझा टास्क बघा की केस स्टडी समजून सांगायचे. केस स्टडी पर्यंत काय डाऊट आहे. आता जो सेकंड क्वेश्चन होता तुमच्या केस स्टडीचा तो होता सिच्युएशनल चॅलेंजेस कोणते कोणते. सिच्युएशनल चॅलेंजेस कोणते कोणते बघा इथं दिलेलं आहे बघा, व्हॉट आर द सिच्युएशनल चॅलेंजेस फेस बाय यू. ठीक आहे, हे बघा इथं लास्टला. सो आता मला सांगा सिच्युएशनल चॅलेंजेस कोणते कोणते तुमच्याकडं. बघा क्रायसिस मॅनेजमेंट आहे सिच्युएशनल चॅलेंज, की क्रायसिसला कसं मॅनेज करणार. ठीक आहे, कारण की प्रत्येक वेळेस तुमच्याकडे 100% रिसोर्सेस आहे हे तर आपण बघा, लिमिटेड रिसोर्सेस आहे तेच आहे. सेम मॅक्सिमम लिमिटेड रिसोर्सेस वरती तुम्हाला म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ लाईव्हला हे करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे. क्रायसिस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग, तुमच्या प्रत्येक डिसिजन टाइमली डिसिजन मेकिंग, कारण की वेळ कमी आहे. लेट सपोज फॉरेस्ट फायर आहे, फॉरेस्ट फायर म्हणजे फॉरेस्ट फायर असो, फ्लड्स असो, तर ते वेळोवेळी त्याचं म्हणजे हे होते, त्याची इंटेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. सो टाइममध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायला लागणार, किंवा डिसिजन मेकिंग कशामध्ये, ऑर्डरमध्ये, कोणाला काय रिस्क्यू करणार, कारण की उद्या तुम्हाला लोकांसमोर पण जायचं आहे आणि तुमच्या ऑर्डरमध्ये तुमचा अप्रोच काय आहे, तो बॅलन्स आहे किंवा तुम्ही पार्शलिटी करत आहे तिथं, किंवा तो इन्क्लुझिव्ह नाही आहे, ते पण बघा.
आणि त्याच्यानंतर काय इमोशनल मॅनेजमेंट, की इमोशनल तुम्ही IQ चा यूज करू राहिले, की तुम्ही EQ चा यूज करू राहिले, इमोशनल क्वेश्चनचा यूज करू राहिले. त्याच्यानंतर तुमचा अप्रोच कसा आहे, ठीक आहे. सेल्फ कंट्रोल किती आहे तुमच्यावरती. कारण की एक केस स्टडी मी आपल्या चॅनलला टाकली होती. त्या केस स्टडीमध्ये ना असं होतं की अशीच सिच्युएशन होती क्रायसिसची. त्याच्यामध्ये जे आपल्यासोबत जे रेस्क्यू ऑपरेशनसाठी जे सहकारी होते, तर ते क्रायसिसला पाहूनच त्यांना भीती म्हणजे होऊन जाते. ते म्हणतात की आम्ही हँडल नाही करू शकत, आम्ही निघून चाललो. मग तिथं काय होते की तुम्हाला ॲज अ लीडर काम करावं लागते. तुम्हाला त्यांना प्रोत्साहन द्यावं लागते की नाही, आपण हे क्रायसिस सॉल्व्ह करणार आहे. सो तिथं एक क्वेश्चन असा होता की तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करणार, समजलं. सो तुम्ही तुमचं आता तिथं जर तुम्हीच इमोशनली जर एक बॅकफूटवर आले, तर तिथं काय होणार. सो अशा काही गोष्टी, इमोशनल मॅनेजमेंट झालं, क्रायसिस मॅनेजमेंट झालं, डिसिजन मेकिंग झाली. सो इथपर्यंत केस स्टडी होती, बघून घ्या. ठीक. आपण अशा पद्धतीने याला सॉल्व्ह केलं. ओके. सो काही जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट केस स्टडी आहे. हाय चान्सेस या केस स्टडीचे येण्याचे. एक मी ऑलरेडी सांगितलं ही केस स्टडी, आणि एक दुसरी केस स्टडी आहे जी की मी तुम्हाला नंतर, आता ती केस स्टडी पण इथं सांगून देतो. म्हणजे लेट सपोज तुम्ही इंटरव्ह्यूला चालले आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं की म्हणजे तुम्ही खूप इयर्स प्रिपरेशन केली आणि इंटरव्ह्यूला चालले, आणि तिथंच काय झालं, तुमच्यासमोर एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एक महिला होती, तिची मृत्यू झाली आणि तिची लहान मुलगी तिथंच गंभीर अवस्थेमध्ये आहे. आता तुमच्याकडे एक आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जा किंवा त्यांचा जीव वाचवा. सो तुम्हाला हे पण माहिती आहे की नंतर इंटरव्ह्यू येणार नाही, कारण की हाच तुमचा इंटरव्ह्यू 3-4 वर्षांनी आला, आणि इथं तुम्हाला हे पण माहिती आहे की जर मुलीला मी आता नाही वाचवलं तर त्याचा मृत्यू होणार. सो एक हे पण सिच्युएशनल चॅलेंजेस आहे तुमच्यासाठी. सो याच्यामध्ये म्हणजे ही केस स्टडी आहे जी येऊ शकते, आणि ही केस स्टडी रँकिंगची. मला असं वाटतं या दोनपैकी एक येणार. त्याच्यानंतर 3 ते 4 केस स्टडी आपले जनरल फॉर्मॅटमध्ये येणार, आणि एक केस स्टडी आउट ऑफ बॉक्स येणार. त्याच्यासाठी प्रिपेअर तुम्हाला वेळेवर करावं लागणार, म्हणजे ऑन दी स्पॉट एक्झाममध्ये. सो अशी एक आपल्या एक स्कीम आहे एक्झामची. इथपर्यंत हे डन आहे आपली केस स्टडी. आता याच्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा.